हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये युगंधरने सगळ्या जगासमोर आनंदीच्या सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा पुरस्कार धुडकावून लावला आणि मग तेथे असलेले आयोजक, आमदार साहेब, मंत्री साहेब या सगळ्यांनी युगंधरचं कौतुक केलं की तुमचे विचार समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहेत. तुम्ही बायकोचा सन्मान केलाय आणि हा पुरस्कार तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे युगंधर आणि आनंदी खूप खुश झाले आणि मग त्यानंतर युगंधरला समजलं की आनंदी हे कपडे घालून आली त्यासाठी शिल्पाताई ही कारणीभूत आहे. आणि मग युगंधरने शिल्पाला फोन करून तिची अशी ठासली, अशी जिरवली आणि शिल्पाला चक्क घरातून हाकलून दिलंय. त्यामुळे शिल्पाला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी या वेस्टर्न गाऊनमध्ये उभी असते आणि सगळे लोक तिच्याकडेच पाहत असतात. तेव्हा युगंधर आनंदीची बाजू घेतो आणि सगळ्या लोकांना ठणकावून सांगतो, तुम्हाला या वेस्टर्न गाऊनमध्ये उभी असलेली, खांदे उघडे असलेली निंबाळकरांची सून माझी बायको दिसतीये, पण ती जे मिरवते तिच्या गळ्यातील ते मंगळसूत्र दिसत नाहीये, तिच्या पायातली ती जोडवी दिसत नाहीये, तिचे संस्कार दिसत नाहीये. आणि ज्या लोकांना माझ्या बायकोचे संस्कार दिसत नाही ना, ज्या लोकांना माझ्या बायकोचा सन्मान करायचा नाहीये, मला सुद्धा त्या लोकांमध्ये थांबण्याची काही इच्छा नाहीये. माझ्यासाठी माझ्या बायकोचा सन्मान सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मग असे अनेक पुरस्कार मी धुडकावून लावतो, लात मारतो त्यांच्यावर. हे ऐकून सगळ्या लोकांना जबर धक्का बसतो. आनंदी युगंधर काय बोलतोय हे ऐकतच राहते. मंत्री साहेब, आमदार साहेब, तेथे जमलेले सगळे लोक हे ऐकत असतात. विद्याधर आणि शिल्पाताईच्या पायाखालची जमीनच सरकते. युगंधर सगळ्यांना ठणकावून सांगतो, जर तुम्ही माझ्या बायकोचा सन्मान करू शकत नसाल, माझ्या बायकोने जे कपडे घातले आहेत त्यामुळे तुम्ही तिला या कार्यक्रमाच्या सोहळ्यात येऊ देत नसाल, तर मला सुद्धा तुमचा हा सन्मान स्वीकारायचा नाहीये. कारण माझ्यासाठी माझ्या बायकोचा सन्मान, माझ्या बायकोचा स्वाभिमान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त मोठा आहे. बाकीच्या कशाचीही मला काहीच किंमत नाहीये. युगंधर हा जे काही बोलतोय त्यामुळे विद्याधरला जबर धक्का बसतो. बाकीचे लोकसुद्धा शरमतात की आपण आनंदीबद्दल जे काही बोललो ते किती चुकीचं होतं. इकडे शिल्पाला तर मेल्याहून मेल्यासारखं होत असतं की तिचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. माई आणि बापू मात्र भलतेच खुश होतात आणि बापू म्हणतात, वा रे माझ्या वाघा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. काय बोललायस तू, एक नंबर. आणि मग माई या शिल्पाची चांगली ठासते आणि म्हणते, शिल्पा पाहिलंस का, आनंदीचा अपमान करण्यासाठी चार चौघामध्ये तिला खाली पाहावं लागावं यासाठी तू तिला असा गाऊन घालून तिथं पाठवलं. पण युगंधर एक आदर्श नवरा आहे. आपल्या बायकोच्या सन्मानासाठी तो इतका मोठा पुरस्कार धुडकवायला निघालाय आणि तू हरलीयेस शिल्पा, हरलीयेस. तुझा सगळा प्लॅन, तुझं हे घाणेरडं कटकारस्थान उलटं पडलंय, ते यशस्वी झालेलं नाहीये. शिल्पाला खूप राग येतो आणि माई तिला ठणकावून सांगते, आता युगंधरला कळेल की हे सगळं कटकारस्थान तुझं होतं आणि एकदा का त्याला हे कळलं तो तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. शिल्पाला खूप राग येतो की तिचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे तिला आता गुपचूप सगळं ऐकून घ्यावं लागतंय. आणि इकडे युगंधर आनंदीचा हात पकडतो आणि म्हणतो, चल आनंदी. हे दोघे गाडीत बसणार. इतक्यात मंत्री साहेब या दोघांना थांबवतात, थांबा निंबाळकर साहेब. त्यामुळे या शिल्पाताईला जबर धक्का बसतो. माई आणि बापू खूप खुश होतात. आनंदी आणि युगंधर मागे वळून पाहतात. तर मंत्री साहेब म्हणतात, युगंधर साहेब आणि आनंदी मॅडम, खरंच मला तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतोय. युगंधर साहेब, आज तुम्ही येथे जे काही बोलला ना ते समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं होतं. आपला समाज हा फक्त कपड्यांकडे पाहतो, परंतु निष्ठा, संस्कार आणि विचार हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. आज येथे जमलेल्या सगळ्यांना आनंदी मॅडमच्या अंगावरचा हा वेस्टर्न गाऊन दिसतोय, परंतु कोणालाही
त्या मिरवत असलेलं गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातली जोडवी नाही दिसली, कारण आमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर एक बुरसट विचारांचा चष्मा होता, जो चष्मा तुम्ही काढून फेकून दिलाय. खरंच तुमच्यासारखा माणूस, तुमच्यासारखा नवरा हा आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि जो नवरा आपल्या बायकोच्या सन्मानासाठी इतका मोठा पुरस्कार धुडकावून लावू शकतो ना, तोच खरा ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर आहे. हा पुरस्कार सोहळा फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही सगळ्यात जास्त पात्र आहात त्या पुरस्कारासाठी. हे ऐकून माई, बापू, तेथे जमलेले सगळे खूप खुश होतात. तर विद्याधर आणि शिल्पाताईच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. युगंधरला सुद्धा खूप आनंद होतो. आनंदीसुद्धा खुश होते. शिर्के खुश होतात. आणि मंत्री साहेब म्हणतात, मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की आता तुमच्या मनात जो काही राग असेल तो विसरून जा आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही सामील व्हा. हा सोहळा, हा पुरस्कार फक्त तुमच्यासाठी आहे. तुमच्यासारखं व्यक्तिमत्वच यासाठी पात्र आहे. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. युगंधर, आनंदीला खूप आनंद झालेला असतो. दोघे खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि इकडे माई ही शिल्पाला ठणकावून सांगते, पाहिलंस का शिल्पा, आज ज्या मुलीला तू या घरची मोलकरीण म्हणून हिणवलंस, जिचा छळ केला, जिचा अपमान व्हावा म्हणून तिला असा वेस्टर्न गाऊन घालून तेथे पाठवलं, तीच मुलगी आज युगंधरची बायको म्हणून स्टेजवर जाईल. तो सन्मान स्वीकारेल. सगळ्या जगासमोर युगंधरची बायको म्हणून मिरवणार. आणि तुझं काय, तुला एवढं सुद्धा नाही कळलं की तू आनंदीचं नुकसान करण्याच्या नादात स्वतःच्या भावाचं नुकसान करत होती. तो इतका मोठा पुरस्कार जिंकणार होता, त्यावर लाथ मारायला तयार होता आणि यासाठी तू जबाबदार आहे. कधीकधी आपण दुसऱ्यांचं नुकसान करायला जातो, पण त्यात आपलं स्वतःचंच नुकसान होतं. दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारा स्वतःच जाऊन त्यात पडतो. तुझीसुद्धा तीच गत झाली आहे. त्यामुळे आता आनंदीविरुद्ध कोणतंही कटकारस्थान करण्याची हिंमत करू नको. शिल्पाला खूप राग येतो, पण आता तिचे दात घशात गेलेले असतात, त्यामुळे काही उत्तर देण्याची तिची हिंमतच होत नाही. दुसरीकडे पृथ्वी आणि आरती हे दोघे एका मीटिंगसाठी आलेले असतात आणि या दोघांनी आपले सगळे डिझाईन समोरच्या बिझनेस कंपनीला प्रेझेंट केलेले असतात. त्यामध्ये एक माणूस असतो जो फक्त आरतीकडेच एकटक पाहत असतो. तो आरतीवर फिदा झालेला असतो. आरतीकडेच एकटक पाहत असतो. बाकीचे सगळे मात्र आपापली मीटिंग करत असतात, आपापलं बोलत असतात. तेवढ्यात हा माणूस पृथ्वीला विचारतो, पृथ्वी सर, या कोण आहेत? यांची ओळख तुम्ही करून दिली नाही. आणि पृथ्वी आरतीची ओळख करून देतो. या आहेत आमच्या चीफ डिझायनर आरती नाईक. हे ऐकून हा माणूस खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, खूप छान. जर डिझायनरच एवढी क्यूट आणि प्रिटी असेल तर डिझाईन युनिक असणारच. हे ऐकून पृथ्वीला खूप राग येतो. त्याचा चांगला जळफळाट होतो. आणि मग आरती ही खूप खुश होते. पृथ्वीच्या कानाजवळ येते आणि म्हणते, पृथ्वी सर, तुम्हीच मला मीडियाकर डिझायनर म्हणतात, पण पहा, बाहेरच्या लोकांनाच माझी खरी किंमत कळते. मी किती चांगली डिझायनर आहे ना, हे त्यांना चांगलंच कळून चुकलंय. पृथ्वी आणखीनच चिडतो. आणि मग हा जो माणूस असतो तो आरतीचं खूप कौतुक करतो आणि विचारतो, आरती मॅम, तुम्हाला इतके चांगले चांगले आणि युनिक डिझाईन कसे सुचतात? त्याचं काही सिक्रेट आहे का? आरती सांगते, नाही नाही, असं काही सिक्रेट वगैरे नाही आहे. आता एखादं काम आपल्याला आवडत असेल आणि आपण तेच काम करत असू तर अशा आयडियाज तर सुचतातच. त्यात काही नवीन नाही आहे. पृथ्वी तिच्याकडे रागारागाने पाहतो. पृथ्वीला समजतं की हा माणूस आरतीवर फिदा आहे आणि तिच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा माणूस आरतीशीच पुन्हा पुन्हा बोलत असतो, खरंच तुमचे हे डिझाईन्स खूप युनिक आहेत, मला तर खूप आवडले आहेत. तर आरती म्हणते, हो खरंच डिझाईन्स हे सुचतात. आपल्याला काम आवडत असलं ना, आपण त्याबद्दलच विचार करतो आणि मग डिझाईन सुचायला काही अडचण येत नाही. पृथ्वी गप्प बसतो आणि या दोघांचीच मीटिंग सुरू असते. त्यामुळे पृथ्वीचा चांगला जळफळाट होतो. हा माणूस पुन्हा एकदा आरतीशी फ्लर्ट करतो आणि तिला कॉम्प्लिमेंट देतो. आता तुम्ही आहातच इतक्या प्रिटी आणि ग्रेसफुल की ते सगळं तुमच्या डिझाईन्समध्ये उतरतंच. आणि खरंच तुम्ही खूप छान डिझाईन्स बनवले आहेत. पृथ्वी आरती एकमेकांकडे पाहतात. या दोघांना सुद्धा समजतं की हा माणूस काय करतोय. आणि मग हा माणूस पृथ्वीला विचारतो, पृथ्वी सर, आम्हाला तुमच्या प्रत्येक डिझाईनचे 10,000 पीसेस हवे आहेत. वेळेवर डिलेवरी होऊन जाईल ना?
पृथ्वी सांगतो हो हो होऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर हा माणूस म्हणतो ठीक आहे, मग मी काय करतो, आरती मॅमबरोबर बसून तुमच्या काही पुढच्या डिझाईन्स वगैरे चेक करतो. तोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलून घ्या, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. आता पृथ्वीला तर राग आलेला असतो, पण त्याचासुद्धा नाईलाज होतो, कारण शेवटी बिझनेस डील आहे. त्यामुळे पृथ्वी म्हणतो ठीक आहे, चालेल ना. आरतीसुद्धा म्हणते नो इश्यूज, चालेल. आणि मग हा माणूस आणि आरती हे दोघे एकमेकांजवळ बसून हे डिझाईन्स चेक करत असतात आणि पृथ्वी कॉन्ट्रॅक्टच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतो. आणि आरती आणि हा माणूस चांगलेच फ्रेंडली होतात, एकमेकांबरोबर हसतात, टाळ्या देतात. आणि हे सगळं पाहून पृथ्वीचा खूप जळफळाट होतो, पृथ्वीला राग येतो. आता असं वाटतंय जेव्हा ही मीटिंग संपेल तेव्हा पृथ्वी आरतीवर चांगला चिडणार. पण आता आरती काय उत्तर देते हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंका नाही. दुसरीकडे युगंधर आणि आनंदी या कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यात पोहोचलेले असतात आणि मंत्री साहेब पुन्हा एकदा युगंधरचं कौतुक करतात की युगंधर साहेब, खरंच तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात आणि प्रत्येक नवऱ्याने समाजासमोर आपल्या बायकोला असंच प्रोटेक्ट करायला पाहिजे, सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. युगंधर आनंदी खूप खुश होतात आणि मग मंत्री साहेब हे स्टेजवर निघून जातात. मंत्री साहेब स्टेजवर गेल्यानंतर युगंधरची नजर आनंदीवर पडते आणि आनंदी अजूनही खूप असहज अनकम्फर्टेबल असते. ती पुन्हा पुन्हा आपल्या खांद्यांना हात लावत असते, कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते आणि युगंधरच्या लक्षात ही गोष्ट येते. युगंधर काही पाहुण्यांना नमस्कार करतो आणि मग आनंदीकडे वळतो. त्याला दिसतं की आनंदी ही खूप अनकम्फर्टेबल आहे, पुन्हा पुन्हा आपला ड्रेस वर करण्याचा प्रयत्न करते, आपले खांदे झाकण्याचा प्रयत्न करते. आणि युगंधर विचारतो आनंदी काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? आनंदी काहीच बोलत नाही. युगंधर विचारतो आनंदी काय विचारतोय मी? आनंदी म्हणते मालक साहेब, खरंच मला माफ करा. युगंधर विचारतो आनंदी, जर तुला हा ड्रेस आवडत नाहीये, तुला त्याचा इतका त्रास होतोय, मग तू असा ड्रेस घालून येथे आली तरी का? आनंदीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि मग युगंधरला सगळं सत्य समजतं. युगंधर त्याच्याकडे जो शेला असतो तो आपल्या खांद्यावरचा शेला काढतो आणि आनंदीच्या गळ्याभोवती हा शेला टाकतो. त्यामुळे आनंदी खूप खुश होते. तेथे उभे असलेले सगळे पत्रकार हे सगळं रेकॉर्ड करत असतात, टी व्हीवर हे सगळं लाईव्ह दिसत असतं. आणि युगंधर आणि आनंदीचं हे सगळं पाहून विद्याधरचा मात्र चांगला जळफळाट होत असतो. आणि युगंधर आनंदीला विचारतो आनंदी, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. जर तुला हा ड्रेस इतका वाईट वाटत असेल, तू कम्फर्टेबल नसशील, तर तू हा ड्रेस घातलास तरी का? पण आनंदी या प्रश्नाचं उत्तर काही देत नाही. आनंदी म्हणते सॉरी साहेब, माझं चुकलं, मी परत असं करणार नाही. आणि तेवढ्यात युगंधरला आठवतं की घरातून निघताना त्याने शिल्पाताईला सांगितलं होतं की शिल्पाताई, आज एक महत्त्वाची मीटिंग आहे माझी, मी ती मीटिंग अटेंड करून तसंच पुरस्कार सोहळ्यात पोहोचणार आहे आणि तू आनंदीला चांगली पैठणी साडी दागिने वगैरे घालून डायरेक्ट तेथे पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी पाठवून दे. आणि शिल्पाताई हो म्हणाली होती. युगंधरला समजतं की आनंदीने तिच्या स्वतःच्या मनाने हा ड्रेस घातलेला नाहीये, तर शिल्पाताईने तिच्यावर बळजबरी केली आहे. युगंधर म्हणतो आनंदी तू बस, मी आलोच थोड्या वेळात. युगंधर कार्यक्रमातून बाहेर जातो. विद्याधर हे सगळं पाहत असतो आणि इकडे माई ही आनंदीशी फोनवर कनेक्टेड असते आणि ती आनंदीला सांगते आनंदी 2 पावलं मागे जा, तेथे खुर्ची आहे, बस. आनंदी 2 पावलं मागे जाते आणि खुर्चीवर बसते. माई तिला विचारते आनंदी हे काय करतेस तू? तू युगंधरला का नाही सांगितलंस की हा ड्रेस तुला शिल्पाने बळजबरीने घालायला सांगितला होता? हे सगळं तिचं कटकारस्थान होतं. पण आता आनंदी ही मालिकेची हिरोईन आहे, त्यामुळे ती तसंच उत्तर देते नाही माई, ते दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता. माझं काय, मी या नात्याने घरात आली आहे, परंतु त्या दोघांचं नातं हे जन्मापासूनचं आहे आणि मला त्यांचं नातं बिघडवायचं नव्हतं. माझ्यामुळे त्यांच्यात कोणताही वाद होऊ नये अशी माझी इच्छा होती, म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. आणि आनंदी खरंच शिल्पा आणि युगंधरचा किती विचार करते हे ऐकून माईलासुद्धा आनंद होतो आणि वाईटही वाटतं. ही मुलगी एवढी चांगली असूनसुद्धा शिल्पा तिच्या विरुद्ध काय काय कटकारस्थान करत असते.
तर दुसरीकडे विद्याधर विचार करतो, अरे वा, या युगंधरचा तर नवरा म्हणून चांगला सन्मान होतोय, पण आता मी तो सहन करणार नाहीये. युगंधर, या आनंदीची तर मी अशी अवस्था करणार आहे ना की तुला अख्ख्या गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आता पहा मी काय करतो ते. आता विद्याधर काय करणार आहे हे त्याचं त्यालाच माहीत. आनंदी तर तेथे खुर्चीवर बसलेली असते. दुसरीकडे शिल्पा एरझऱ्या मारत असते आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर युगंधरचा कॉल येतो. विद्याधरची बायको शिल्पाला फोन आणून देते. शिल्पा फोन उचलते आणि युगंधर तिला जाब विचारतो, तू आनंदीला अशा कपड्यात येथे का पाठवलं? हे ऐकून शिल्पाला जबर धक्का बसतो की युगंधरला कसं कळलं की हे सगळं माझं कटकारस्थान होतं. आणि शिल्पा चिडून विचारते, वा रे वा, तुझ्या चोंबड्या बायकोने लगेच माझी चुगली केली वाटतं तुझ्याकडे. युगंधर म्हणतो, नाही शिल्पाताई, त्या मुलीने एक शब्दसुद्धा तुझ्या विरुद्ध काढलेला नाहीये. परंतु जेव्हा आनंदी ही गाडीतून खाली उतरली, रेड कार्पेटवर त्या ड्रेसमध्ये उभी राहिली ना, तेव्हा ती आतून मेलेली होती. तेव्हा मला तिच्या डोळ्यात दिसलं की हा ड्रेस ती स्वतःच्या मर्जीने घालून आलेली नाहीये. तिच्याबरोबर कुणीतरी बळजबरी केली आहे, जाणून बुजून तिचा या सोहळ्यात अपमान व्हावा, तिला सगळ्यांनी येथून हकलून द्यावं म्हणून हे कोणाचं तरी कटकारस्थान आहे हे कळलंय मला. आणि हे न कळण्या इतका मूर्ख नाहीये मी. शिल्पाची बोलतीच बंद होते. युगंधर तिला जाब विचारतो, बोल ताई, तू असं का केलंस? हा इतका मोठा सोहळा, माझा सन्मान, आणि या सन्मानाच्या दिवशीच तू इतकं मोठं कटकारस्थान क्या केलंस? तू अशी का वागलीस? शिल्पाला खूप राग येतो आणि ती ओरडून म्हणते, हो हो, हे मीच केलंय. हे ऐकून युगंधरला जबर धक्का बसतो. विद्याधरची बायकोसुद्धा घाबरते आणि शिल्पा ही युगंधरला ठणकावून सांगते, हे सगळं मीच केलं, कारण ती भिकाडी, ती उकिड्यावरची मोलकरीण तुझी बायको बनवून इतक्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात मिरवणार हे मला सहन झालं नाही. कारण माझ्यासाठी तुझी बायको फक्त समिधा वहिनी आहे आणि समिधाची जागा दुसऱ्या कुणीही घेतलेली मला चालणार नाही. युगंधर, याआधीसुद्धा मी तुला सांगितलंय, ती मुलगी तुझी बायको बनण्याच्या लायक नाहीये, परंतु तू माझं ऐकत नाहीये. तू तिला समिधाची जागा देतोय, प्रत्येक ठिकाणी तिला बायको म्हणून मिरवतोय आणि ते मला सहन होत नाहीये. म्हणूनच मी हे सगळं केलं, कारण मला तिचा अपमान व्हायला हवा होता. ती तुझ्याबरोबर तुझी बायको म्हणून नको उभी राहायला हवी होती, म्हणून मी हे सगळं केलं. युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, शिल्पा ताई, तुला मी हजारदा सांगितलंय की माझ्या आयुष्यात समिधाची जागा दुसरी कोणतीही स्त्री घेऊ शकत नाही आणि आनंदी माझ्या आयुष्यात तिची जागा घ्यायला आलेली नाहीये. आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुलासुद्धा चांगलंच ठाऊक आहे. परंतु त्यानंतरसुद्धा आनंदीने आपल्या कुटुंबासाठी काय काय केलंय ना, हे जरा डोळे उघडून पहा. अगं, तिने आपल्या कुटुंबासाठी खूप काय काय केलंय. मी आणि माझ्या पोटचा लेक पृथ्वी अनेक वर्ष एकाच घरात राहत होतो, पण आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो, अनोळखी व्यक्तींसारखे राहत होतो. पण आमच्या दोघातलं अंतर मिटलं, त्याने मला बाप म्हणून स्वीकारलं. आज आम्ही दोघे एकमेकांबरोबर प्रेमाने राहतोय. ते कोणामुळे? ते फक्त आनंदीमुळे. आणि आनंदीमुळेच हे शक्य झालंय. थोडे डोळे उघडून पहा. ती मुलगी कोणताही हक्क, कोणतीही मालकी सांगण्यासाठी नाही आली आहे. ती फक्त प्रामाणिक कष्ट करतीये, आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं यासाठी, आपलं कुटुंब एकत्र राहावं यासाठी. हे सगळं ऐकून शिल्पाला खूप राग येतो. युगंधर चिडून म्हणतो, आणि जर तुला हे प्रामाणिक कष्ट दिसत नसतील तर मला शेवटचा निर्णय घ्यावाच लागेल. कारण मी तुला 1000 वेळेस समजून सांगितलं, माई बापूने तुला 1000 वेळेस समजून सांगितलं, पण तुझ्या डोक्यातली ही विषारी हवा काही जात नाहीये आणि रात्रंदिवस तू पुन्हा पुन्हा तेच रेकॉर्ड घासत राहते. त्यामुळे आता बस झालं. जर तुला आनंदीचा प्रामाणिकपणा दिसत नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांधायचं आणि गुरुजींच्या आश्रमात जाऊन राहायचं. हे ऐकून शिल्पाला जबर धक्का बसतो की युगंधर चक्क तिला घरातून हकलतोय. युगंधर हा शिल्पाला ठणकावून सांगतो, मला तुझा रागीट चेहरा पाहण्याची काही इच्छा नाहीये. जेव्हा मी पुरस्कार सोहळ्यातून घरी येईल तेव्हा तू मला घरात दिसायला नको. गुरुजींच्या आश्रमात जाऊन बसायचं, तेथे ध्यानधारणा करायची आणि आनंदी कशी आहे याचा विचार करायचा.
आणि ज्या क्षणी तुला असं वाटेल की आता तू आनंदीला निंबाळकर कुटुंबाची सून म्हणून स्वीकारलंय, त्या क्षणी परत यायचं, नाहीतर तू तेथे राहिली तरी चालेल. हे ऐकून शिल्पाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शिल्पा रागारागाने तेथून निघून जाते. युगंधरच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. युगंधरने शिल्पाची चांगली जिरवली आहे एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. पण पुढील एपिसोडसुद्धा भारी असणार आहे, जेथे युगंधरला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातील, त्याला उत्तर देता येणार नाही आणि आनंदी त्याच्यातर्फे इंग्लिशमध्ये प्रश्नांची उत्तरं देईल. त्यामुळे युगंधर खूप खुश होणार आणि पुरस्कार सोहळ्यात आनंदीच्या हाय हील सँडलची हील्स तुटणार. आनंदी खाली पडत असेल तर युगंधर तिला सावरणार आणि हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातील. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.